प्रभाग क्रमांक 9 मध्ये दूषित पाणी पुरवठा आलेला आहे। आम्ही शिवसेनेच्या वतीनं आंदोलन केलेलं होतं। त्यांनी 2 सर्कलमध्ये चांगलं पाणी देतो म्हणत जलप्रदायचे अधिकारी व आयुक्त साहेब। आज दुसरा सर्कल आहे तरी पण पाणी गढूळ येत आहे। मी आयुक्त साहेबांना व जलप्रदायच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की आज दुसरा सर्कल असून पण पाणी गढूळ येत आहे। मी 2 सर्कलचा टाइम मागितला होता, 2 सर्कलचा टाइम झालेला आहे। आता आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलनं तुम्हाला हिसका दाखवू। चौथ्या पाचव्या दिवशी पाणी पुरवठा होतो आणि ते दूषित पाणी येते। या भागाला काही दापकी रोडला बरेच वेळा पाईपलाईन फुटलेली असते। पाणी पाडली पाईपलाईन फुटल्यानंतर ती बरोबर दुरुस्त होत नाही आणि त्याच्या नालीचं पाणी जाते आणि दूषित पाणी येते। आम्ही आमच्या नगरसेवकाला वारंवार सूचना केल्यानंतर नगरसेवक त्याचा पाठपुरावा केला, मोर्चे काढले, तरी याच्या सुधारणा झाली। 1.5 महिन्यापासून आम्ही हे दुर्गंधीचं पाणी पित आहोत। याच्यात लहान मुलाला आरोग्याला धोका होऊ शकते। तरी आम्हाला या पाणी पुरवठा शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा ही आम्ही विनंती आहे। दुर्गंधित आणि घाणेरडं पाणी आम्हाला पुरवठा केला जाते। प्रशासन याची अजिबात खबरदारी घेत नाही। जागोजागी पाईपलाईन फुटलेली आहे आणि गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून असं पाणी आम्हाला पुरवठा केला जात आहे। आमच्याकडून सर्व गोष्टी वसूल केल्या जातात, वेळेवर टॅक्स घेतला जातो, कर वसूल जे असेल ते सगळं केल्या जाते, पण पाण्याचा पुरवठा अत्यंत आमच्या आरोग्य सगळ्यांचे यामुळे धोक्यात गेलेले आहे। यामध्ये आम्ही तुरटी टाकतो, उकळून घेतो 2 वेळा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जीवन ड्रॉप टाकतो। त्यानंतरच ते पाणी पिण्यायोग्य होते, पण त्यातही धोका राहतो।